नमस्कार, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची मार्केटची दिशा पाहणार आहोत. या आठवड्यात आपल्याला निफ्टीच्या लेवल काय असतील किंवा बँक निफ्टीच्या लेवल काय असतील ते आपण टेक्निकली सुद्धा पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण ऑप्शन चेनच्या डाटानुसार सुद्धा या लेवल पाहणार आहोत. हा आठवडा आपला 29 तारखेला चालू होतोय आणि 2 तारखेला संपतोय. ते 29 ते 2 च्या मध्ये निफ्टीच्या किंवा बँक निफ्टीच्या काय लेवल असतील ते आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर गेल्या आठवड्यात थोडंसं मार्केट हाय वॉलेटाईल होतं त्यावेळेला मी काही लेवल दिलेल्या होत्या, त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या किती परफेक्ट लेवल जुळलेल्या आहेत. आणि आज जो निफ्टी क्लोज झालेला आहे तो निफ्टी क्लोज होताना सुद्धा जिथून निफ्टी खाली पडलेला तिथेच येऊन आज निफ्टी क्लोज झालेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या आठवड्यात सुद्धा निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल आपल्याला तितक्याच महत्त्वाचे असणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सदर व्हिडिओच्या माध्यमातून त्या लेवल समजावून सांगतो. चला पाहूया. आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. ओके, काय आहे निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीच्या चार्टला व्यवस्थित तुम्ही पहा, व्यवस्थित लक्ष द्या. आज जो निफ्टी क्लोजिंग झालेला आहे तो जवळजवळ 24,835 च्या आसपास क्लोज झालेला आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला निफ्टी आज क्लोज झालेला दिसतोय. ओके, सर्वप्रथम आपण काम करूया, पहिल्यांदा रेजिस्टन्स पाहूया निफ्टीचे. ओके, आता सर्वात एक महत्वाची गोष्ट आहे रेजिस्टन्स पाहण्याच्या आधी, निफ्टी या ठिकाणी ओके ज्यावेळेला बजेटचा माहोल तयार झाला त्यावेळेला निफ्टी आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं आणि त्या सेलिंग प्रेशर जिथून स्टार्ट झालं तिथेच आज एक्झॅक्टली निफ्टी आपल्याला क्लोज झालेला दिसतो. ओके, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रेजिस्टन्स खूप महत्वाचा आहे किंवा ही लेवल आपल्याला खूप महत्वाची आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ही लेवल कुठे येते? 24,850 च्या आसपास ही लेवल आपल्याला येत आहे. तर येणाऱ्या आठवड्यात जर 24,850 च्या वरती ओके निफ्टी स्टेबल होण्याचा प्रयत्न करतोय तर निफ्टीसाठी पहिला जो रेजिस्टन्स असणार आहे तो लक्षात घ्या, तो असणार आहे 25,000चा. ओके, 25,000चा या ठिकाणी आपल्याला पहिला रेजिस्टन्स पाहायला मिळेल. हा जो रेजिस्टन्स आहे हा सायकोलॉजी सुद्धा रेजिस्टन्स आहे. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. जर 25,000चा रेजिस्टन्स निघून येतोय वरती, ओके 25,000चा रेजिस्टन्स निघून वरती येतोय तर आपल्याला दुसरा जो रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 25,250 च्या आसपास. ओके, किती असणार आहे? 25,250 च्या आसपास असणार आहे. 25,250 चाही तोडतोय तर आपल्याला 25,500 चा सुद्धा रेजिस्टन्स पाहायला मिळू शकतो. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने निफ्टीच्या बाबतीत लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आता आपण रेजिस्टन्स जसे पाहिले तसं सपोर्ट पाहूया. तर सपोर्ट साठी पहिला जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 24,760 च्या आसपास असणार आहे या ठिकाणी. ओके, या ठिकाणी आपल्याला 24,760 च्या आसपास पहिला सपोर्ट निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे या आठवड्यात. हा जो सपोर्ट तोडून निफ्टी परत खाली येतोय तर लक्षात ठेवा की 24,500 चा आपल्याला एक सपोर्ट दुसरा मिळणार. ओके, काय होणार आहे? 24,500 चा दुसरा सपोर्ट मिळणार. 24,500 च्या खाली 100 पॉइंटला आपल्याला निफ्टीला तिसरा सपोर्ट मिळतोय, तो आहे 24,400 चा. आणि हा जो सपोर्ट आहे हा मला तरी वैयक्तिक खूप महत्वाचा सपोर्ट वाटतोय. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आता आपल्याला लक्षात ठेवा 24,400 च्या खाली निफ्टी येत नाही तोपर्यंत अग्रेसिव्हली सेलिंगचा आपल्याला विचार करायचा नाही. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. का बोलतोय त्याचाही रिझन मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी आता आपण एक काम करूया की ऑप्शन चेन नुसार निफ्टीचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय निघतायत ते पाहूया. चला, आता माझ्यासमोर निफ्टीचे ऑप्शन चेन आहे. ओके, कितीचे आहे? निफ्टीचे ऑप्शन चेन आहे आणि 24,900 हा ऍट द मनी येतोय. ओके, 24,900 हा ऍट द मनी येतोय. तर सर्वप्रथम आपण निफ्टीचे रेजिस्टन्स पाहून घेऊया. ओके, सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला सर्वप्रथम
निफ्टीमध्ये कुठे पाहायला मिळतोय ते पाहणं गरजेचं आहे. ओके, तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी जर तुम्ही पाहिला, हा जो पॉइंट आहे कितीचा येतोय 25,000चा. कितीचा 25,000चा. म्हणजे टेक्निकली आपल्याला रेजिस्टन्स सेम दाखवतोय आणि ऑप्शन चेन डाटानुसार सुद्धा तो रेजिस्टन्स सेम दाखवतो. त्याच्यानंतर 25,000च्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला आपण, तर तो आपल्याला दाखवतोय या ठिकाणी 25,200ला. ओके, 25,200ला. टेक्निकली आपल्याला 25,250चा दाखवतोय, तर आपल्याला ऑप्शन चेन डाटानुसार कितीचा दाखवतोय 25,200चा दाखवतोय. बरोबर. आणि त्याच्यानंतर जर पाहिला तर आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट 25,500ला दाखवतो. या ठिकाणी पहा. ओके, या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला दाखवतोय. ओके, कितीचा दाखवतोय 25,500चा. ओके, म्हणजे निफ्टीसाठी हे 3 रेजिस्टन्स जवळजवळ टेक्निकली आणि ऑप्शन चेन डाटानुसार जुळते नाही. ओके, तसंच आता सपोर्ट लक्षात घ्या. सपोर्टसाठी जर आपण पाहिलं, पहिला आपल्याला सपोर्ट जो दाखवतोय निफ्टीसाठी ते या ठिकाणी दाखवतोय. ओके, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटानुसार सपोर्ट दाखवतोय तो 24,800ला. पण याच्यात थोडासा ओपन इंटरेस्ट मला वीक वाटतोय. त्याच्यानंतरचा जो ओपन इंटरेस्ट आहे त्याला जर ऑब्झर्वेशन केलं तर तो थोडा जास्त वाटतोय. त्याच्यामुळे आपण हा ओपन इंटरेस्ट कन्सिडर करणार आहोत. ओके, कोणता? हा कितीचा आहे तो? तर हा आहे 24,700चा. ओके, कितीचा आहे 24,700चा. तर ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला पहिला जो सपोर्ट दाखवतोय निफ्टीसाठी तो 24,700चा दाखवतोय. 24,700च्या नंतर जर आपण पाहिला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी 24,500ला दाखवतोय. ओके, 24,500ला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय. आणि 24,500च्या नंतर 24,400चा जो मी महत्वाचा बोललो. ओके, कारण याच्यानंतर लगेचच जवळच्याच रेंजला ओपन इंटरेस्ट जास्त दाखवतोय. त्याच्यामुळे आपल्याला 24,400चा सुद्धा ओपन इंटरेस्ट तितकाच महत्वाचा आहे सपोर्ट म्हणून निफ्टीसाठी काम करण्यासाठी. ओके, आता आपण काय केलेलं आहे, टेक्निकली आणि ऑप्शन चेन डाटानुसार निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिलेले. आता काम करूया आपण तसंच बँक निफ्टीचा सुद्धा अनालिसिस करू आणि बँक निफ्टीच्या काय लेवल असतील त्याही जाणून घेऊ. चला, आता माझ्या समोर बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर या चार्ट पाहण्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला बँक निफ्टीच्या बाबतीत. निफ्टी जिथून खाली घसरला तिथेच येऊन परत रिकव्हर होऊन क्लोज झालेला. ओके, परंतु जर बँक निफ्टीला तुम्ही पाहिलं तर बँक निफ्टीच्या बाबतीत ती गोष्ट आपल्याला नाही दिसलेली. ओके, कारण काय झालेलं आहे, बँकिंग सेक्टरवरती थोडंसं सेलिंग प्रेशर आहे. कारण बजेटमध्ये काही तसे निर्णय घेण्यात आले. ओके, त्याच्यामुळे बँकिंग सेक्टरवरती ते सेलिंग प्रेशर आपल्याला दिसून येतं. ओके, तर याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, काय असे निर्णय घेतले किंवा काय रिझन आहे बँकिंग सेक्टरवरती सेलिंग प्रेशर येण्याचा. एक बजेट म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. तर या उजव्या साईडच्या जर कोपऱ्यात जाऊन तुम्ही पाहिलं तर एक लिंक आहे आपली. ओके, त्या लिंकला क्लिक केलं तरी तुम्हाला ती बजेटचा व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि युट्यूबच्या चॅनलमध्ये जाऊन जरी सर्च केला बजेटवरचा व्हिडिओ तरी तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. ओके, असो, चला आपण आता एक काम करू, पहिल्यांदा टेक्निकली त्याच्या लेवल काय आहेत त्या व्यवस्थितरित्या समजून घेऊया बँक निफ्टीच्या. ओके, या ठिकाणी जर बँक निफ्टीला तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आज बँक निफ्टी क्लोजिंग दिलेला आहे. म्हणजे 51,295च्या आसपास आपल्याला आज बँक निफ्टी क्लोज झालेला पाहायला मिळालेला आहे. ओके, बँक निफ्टी या ठिकाणी क्लोज झालाय. तर बँक निफ्टीचे पहिले टेक्निकली रेजिस्टन्स आपण समजून घेऊया. टेक्निकली रेजिस्टन्स मध्ये सर्वात आधी बँक निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स दाखवतोय तो 51,550च्या आसपास दाखवतोय. ओके, किती? 51,550च्या आसपास मला पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीचा दाखवत आहे. ओके, हा रेजिस्टन्स थोडासा सायकोलॉजी पण दिसतोय आणि टेक्निकली पण दिसतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला 50चा EMA आहे त्याच्या आसपास सुद्धा तो येतोय. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. ओके, हा जर रेजिस्टन्स बँक निफ्टी तोडून वरती येतोय तर सायकोलॉजी राऊंड फिगर मध्ये ती अमाऊंट येते 52,000चा रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टी मध्ये दाखवत आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. ओके, तो कुठे येतोय? या ठिकाणी आपल्याला 52,000चा दुसरा रेजिस्टन्स दाखवतोय. हा पण रेजिस्टन्स बँक निफ्टीने जर तोडला
ओके, तर येणाऱ्या आठवड्यात आपल्याला बँक निफ्टी 52,550च्या आसपास सुद्धा पाहायला मिळू शकतो. 52,550 चा हा आपल्याला थर्ड रेजिस्टन्स बँक निफ्टी मध्ये असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे आहे. ओके, आता आपण रेजिस्टन्स पाहिले, तसे सपोर्ट पाहूया. सपोर्ट थोडेसे क्लोज आहेत बँक निफ्टी मध्ये. पहिला जो सपोर्ट आहे तो 51,130 च्या आसपास आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये सपोर्ट पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 51,000चा या ठिकाणी एक सायकोलॉजी सपोर्ट पाहायला मिळतोय. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं. जर 51,000ची लेवल तोडतोय तर त्याच्यानंतर थोडा जास्त गॅप आहे आणि सपोर्ट सुद्धा थोडा लांब आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डायरेक्ट सपोर्ट जो आपल्याला मिळतोय तो 50,430 च्या आसपास आपल्याला या ठिकाणी सपोर्ट बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळतोय. ओके, त्याच्यानंतर जर 50,430 चा सुद्धा सपोर्ट तोडला बँक निफ्टीने तर लक्षात घ्या 50,250 हा सपोर्ट बँक निफ्टीसाठी खूप महत्वाची भूमिका येणाऱ्या आठवड्यात घेणार आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. ओके, आता आपण टेक्निकली सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिले बँक निफ्टीचे. तसंच आपण एकदा काम करूया, ऑप्शन चेनच्या डाटानुसार त्याचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय आहेत ते एकदा जाणून घेऊया. चला पाहूया. आता या ठिकाणी ऑप्शन चेन आहे आणि ही बँक निफ्टीची ऑप्शन चेन आहे. ओके, कशाची आहे? बँक निफ्टीची ऑप्शन चेन आहे. 51,400च्या आसपासचा आपल्याला ऍट द मनी दाखवतोय. त्याच्यामुळे आपण काम करूया, पहिला रेजिस्टन्स काय आहेत ऑप्शन चेनच्या डाटानुसार बँक निफ्टीसाठी ते व्यवस्थितरित्या जाणून घेऊया. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सर्वात या ठिकाणी एकदम क्लोज दाखवतोय आपल्याला तो 51,500चा. ओके, तो सहज तुटू शकतो, त्याच्यामुळे त्याला इग्नोर करा. ओके, त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला दाखवतोय आपल्याला या ठिकाणी. ओके, 52,000. ओके, 52,000चा रेजिस्टन्स आपल्याला टेक्निकली सुद्धा, सायकोलॉजी सुद्धा आणि ऑप्शन चेनच्या डाटानुसार सुद्धा दाखवतो. त्याच्यामुळे 52,000चा रेजिस्टन्स येणाऱ्या आठवड्यात आपल्याला तेवढाच महत्वाचा असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 52,000चा जर तोडला तर आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय या ठिकाणी. ओके, 52,500 ला आपल्याला दाखवतोय. म्हणजे 52,000 हा आपल्याला रेजिस्टन्स आहे, तो तोडला 52,500चा रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, हा झाला रेजिस्टन्स. आता बँक निफ्टीतले आपण सपोर्ट पाहूया. सपोर्ट साठी जर पाहिलं तर बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या डाटामध्ये मला असा स्ट्रॉंग कुठे सपोर्ट पाहायला मिळत नाही. ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या, कारण इथे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट असा खास करून काही दिसत नाही. परंतु या ठिकाणी जर पाहिला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला थोडा त्यातल्या त्यात दाखवतोय, तो 51,000ला आहे. कितीला आहे? 51,000ला. 51,000च्या नंतर जर ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त पाहिला तर या ठिकाणी एक 51,000 50,700ला दाखवतोय. पण एवढ्या लांब जाण्याची पण गरज नाही मला वाटतं. आणि 50,500ला एक दाखवतो. तर 51,000च्या नंतर डायरेक्ट जर आपण पकडायचाच बोललो सपोर्ट, तर तो आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटानुसार 50,500चाच पकडणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. ओके, तर आता आपण निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या टेक्निकली आणि ऑप्शन चेन डाटानुसार रेजिस्टन्स सपोर्टच्या माध्यमातून लेवल पाहिलेले आहेत. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात महत्वाची आहे. ओके, ती म्हणजे काय आहे तर या आठवड्यात आज जो पीसीआर ची जी क्लोजिंग झालेली आहे हायर लेवलला झालेली आहे. ओके, कितीला? हायर लेवलला झालेली. काय लेवल आहे पीसीआर ची? पीसीआर 1.355 ला क्लोज झालेला. ओके, पीसीआर हाय असणं थोडं निगेटिव्ह डायरेक्शनचं संकेत देत असतो. ही गोष्ट लक्षात घेणं तुम्ही गरजेचं. ओके, त्याचबरोबर आज जो विक्स आहे तो आहे 12.25. किती आहे? 12.25 आहे विक्स. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेची आहे. दिलेल्या लेवल व्यवस्थितरित्या येणाऱ्या आठवड्यात तुम्ही फॉलो कराल अशी एक आशा बाळगतो. आणि सदर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलच्या
कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचा गांभीर्यानं नक्कीच विचार केला जाईल. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. धन्यवाद.